त्याच्यामध्ये हा जो मिसिंग लिंक आहे त्याच्यामुळे 25 ते 40 मिनटं मुंबई ते पुणे जाण्याचा जो काही वेळ आहे तो कमी होणार आहे. आपण प्रत्येकाने जबाबदार नागरिक म्हणून या जनगणनामध्ये भाग घ्यावा, सहभाग घ्यावा. सर्वप्रथम आज 1 मे महाराष्ट्र दिवस, त्याचबरोबर कामगार दिवस आणि त्याचबरोबर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा स्थापना दिवस म्हणून या दिवसाच्या औचित्य साधून मी महाराष्ट्राच्या सर्वच माता भगिनी आणि बंधूंना आणि तरुण मित्रांना मी मनापासून शुभेच्छा देतो. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्राला एक प्रगतशील राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे काही घोडदौड सुरू आहे त्याला निश्चित पद्धतीने गती देण्याचं काम आम्ही सगळेजणच आपल्या आपल्या माध्यमातून करतोय. महाराष्ट्रातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकास पोचवणं, सगळ्या वर्गाचा सर्वांगीण विकास करणं हाच उद्दिष्ट घेऊन आमचं महायुतीचं सरकार आज मोठ्या प्रमाणामध्ये विविध निर्णय घेत आहेत, धोरणात्मक निर्णय घेत आहेत आणि विकास कामं करत आहेत. आज महाराष्ट्र दिवसाच्या निमित्ताने आज विविध विकास कामाचे उद्घाटन, शुभारंभ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आम्ही लोकांनी केलेले आहे. त्यामध्ये पोलीस, सोशल मीडिया लॅबपासून विविध महत्त्वाचे विकास कामं ज्याच्यामुळे लोकांच्या, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेच्या आयुष्यामध्ये निश्चित पद्धतीने फरक पडेल किंवा एक चांगला विकासाच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रकल्पाचं उद्घाटन मी असो, आमदार निलेशजी राणे असतील, आमच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषद अध्यक्ष सगळेच आम्ही प्रमुख लोक एकत्र मिळून आज जिल्ह्याच्या स्थापनेच्या दिवसाच्या पण निमित्ताने जिल्ह्याला सर्वांगीण विकासाच्या दिशेने घेऊन जाण्याचं काम आजच्या निमित्ताने करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही पहिल्यापासून बोलतोय की या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये ज्यांनी हिंदूंचा मोठ्या प्रमाणामध्ये धर्मांतर केलं, सतत हिंदू द्वेष केला, अशा टिप्याला कुठल्याही पद्धतीने स्थान आम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये देत नाही. आणि म्हणून अशा पद्धतीच्या लग्नपत्रिका कदाचित पाकिस्तानमध्ये छापल्या असतील तर योग्य असतं. आमच्या इथे ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाही. आता त्यांना किती महत्त्व द्यायचं हे तुम्ही ठरवा. त्यांचा पक्षच त्यांना आता महत्त्व देण्याचं बंद झालेलं आहे. आणि म्हणून संजय राजाराम राऊतला त्यांनी सकाळी उठून काही बोलले तर आता त्याला काही किंमत राहिलेली नाही आहे. आणि म्हणून त्यांच्या विषयाला जास्त महत्त्व चांगल्या दिवशी देणं हे योग्य नाही. बघा, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या पवार मॅडम, आम्ही नेहमीच महाराष्ट्राला एकंदरीत प्रगतशील मार्गावर घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आम्ही आमच्या फडणवीस साहेबांच्या दूरदृष्टीमुळे होत आलेले आहेत, पुढेही होणार आहेत. त्याच्यामध्ये हा जो मिसिंग लिंक आहे त्याच्यामुळे 25 ते 40 मिनटं मुंबई ते पुणे जाण्याचा जो काही वेळ आहे तो कमी होणार आहे. अशाच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अन्य विविध प्रकल्प, समृद्धीपासून शक्तीपीठपर्यंत चांगल्यातले चांगले प्रकल्प, इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प, महाराष्ट्राला देशाबरोबर जोडणारे जे प्रकल्प आहेत, महाराष्ट्रातली जिल्ह्याला एक दुसऱ्यांबरोबर जोडणारे हे जे प्रकल्प आहेत त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमच्या महाराष्ट्राच्या विकासाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना भेटेल. मी ह्या निमित्ताने महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला मी आवाहन करीन, विनंती करीन की होणारी जनगणना आपल्या देशाच्या आणि राज्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल टाकलेलं आहे. आपण प्रत्येकाने एक जबाबदार नागरिक म्हणून या जनगणनामध्ये भाग घ्यावा, सहभाग घ्यावा. संबंधित अधिकारी प्रशासनाला आपण साथ द्यावी, त्यांना सहकार्य करावं, जेणेकरून देशाच्या प्रगतीमध्ये आपलाही एक खारीचा वाटा निश्चित पद्धतीने असेल असं आव्हान मी सगळ्याच नागरिकांना करेन.